आता ह्यामध्ये प्रियांबल मध्ये सोशलिस्टचा जो पार्ट आहे, सोशलिस्ट मध्ये काय येणार आहे? सोशलिस्ट म्हणजे socialism means achieving social and economic justice by reducing inequalities in wealth and opportunities. याचा अर्थ असा असतो की ह्यामध्ये सोशलिझम म्हणजे काय, आपल्याला सोशल, फक्त एक सोशलिझम म्हणजे काय, सोशल फक्त नाहीये, ह्यामध्ये एक सोशल आणि इकॉनॉमिक जस्टिस प्रोव्हाइड पाहिजे. म्हणजे सोशलिझम म्हणजे सोसायटीमध्ये सोशल जस्टिस आणि इकॉनॉमिक जस्टिस अचीव्ह करणे, म्हणजे लोकांमध्ये जी वेल्थ आहे आणि अपॉर्च्युनिटी जी आहे ह्यांना यामधील इक्वॅलिटी जी आहे ते कमी करायचे आपल्याला. म्हणजे वेल्थ आणि ह्यामध्ये अपॉर्च्युनिटीज, वेल्थ म्हणजे काय, ह्यामध्ये संपत्ती, यांच्यामध्ये कमी करायचं. म्हणजेच काय, म्हणजे काही लोक खूप श्रीमंत आणि काही लोक खूप गरीब असतील, तर गव्हर्नमेंट अशा पॉलिसीज बनवणार. सोशलिझम मध्ये काय ते, म्हणजे काही लोक खूप श्रीमंत आणि काही लोक खूप गरीब असतील, तर गव्हर्नमेंट अशा पॉलिसीज त्यामध्ये बनवणार ज्याच्यामुळे काय असणार आहे, सर्वांना इक्वल अपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत. म्हणजे हाच काय असणार आहे, सोशलिझम असणार आहे. म्हणजे वेलफेअर ऑफ द स्टेट असणार आहे यामध्ये सोशलिझम मध्ये, म्हणजे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. याचा अर्थ कसा काय आहे, यामध्ये सर्व लोकांना समान ह्यामध्ये पैसे द्यायचे नाहीयेत, म्हणजे पैसे काय वाटप करायचे नाहीयेत. तर वेल्थ आणि अपॉर्च्युनिटी मधील खूप मोठा फरक जो आहे तो ह्यामध्ये कमी करायचा मेन उद्देश आहे. ओके, पहिला काय, वेलफेअर ऑफ द स्टेट, त्याच्यानंतर इक्वल अपॉर्च्युनिटीज, सोशल जस्टिस मेन ह्यामध्ये पॉइंट आहे. सोशल जस्टिस, पॉवर्टी रिडक्शन, पॉवर्टी म्हणजे काय, गरिबी, गरिबी कमी करायचं ह्यामध्ये. प्रोटेक्शन ऑफ वर्कर सेक्शन, ह्यामध्ये काय करायचं, वर्कर सेक्शन जे आहेत त्यांचा काय करायचं, प्रोटेक्शन करायचंय. सॉरी, विकर सेक्शन जे आहे त्यामध्ये त्यांना प्रोटेक्ट करायचं. विकर सेक्शन मध्ये कोण कोण फॉल करणार आहे, विकर सेक्शन मध्ये कोण कोण फॉल करणार आहे तुम्ही, म्हणजे सगळ्यात पहिला जर सोशलिझम मध्ये पॉइंट आला तर सोशलिझम म्हणजे काय, देन काय असणार आहे, फीचर्स काय काय असणार आहेत त्यामध्ये. फीचर्स मध्ये एक्झाम्पल द्यायचं, गव्हर्नमेंट स्कीम्स, फ्री एज्युकेशन, हेल्थ केअर, मॅटर्निटी बेनिफिट, लिहून घ्या, मॅटर्निटी बेनिफिट, एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, हे सगळे त्यामध्ये पॉइंट्स येणार आहेत. नेक्स्ट बघूया, ह्यामध्ये इम्पॉर्टंट नोट काय आहे, द वर्ड सोशलिस्ट वॉज इन्सर्टेड बाय 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 1976. म्हणजे सोशलिस्ट जो वर्ड आहे, सोशलिस्ट जो आहे, हा जो वर्ड कधी ऍड केलेला आहे, 42nd, जसे की आपण 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जो आहे आपण बघितलेला आहे, तर 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटला काय वेरियस, म्हणजे भरपूर ह्यामध्ये काय झालं, अमेंडमेंट झालेले. सोशलिस्ट जो वर्ड आहे तो 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट थ्रू ऍड झाला 1976. तर 1976च्या आधी 1973 ला काय आलं होतं, कोणती केस आली होती, बरोबर, त्याच्या आधी काय, केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरळचा केस आला होता. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट, सो ज्यावेळेला आपण बिल्डिंग तयार करत असतो, तर जर पायाच तयार नीट केला नाही, पायात जर भक्कम नसेल तर बिल्डिंग व्यवस्थित उभा राहणारच नाहीये त्यामध्ये. तो बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन जो आहे केशवानंद भारतीच्या केसमध्ये हेल्ड झालेला आहे. त्याचा अर्थ कसा आहे की बेसिक स्ट्रक्चर पूर्ण इन्क्लुसिव्ह आहे, डेफिनेशन जो डॉक्टरीन आहे तो इन्क्लुसिव्ह म्हणजे काय, अजून जे जे पॉइंट्स येणार आहेत ते सगळे त्यामध्ये ऍड होणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता प्रियांबल असू दे, प्रियांबल मध्ये आपण बघितलं कोणकोणते, ह्यामध्ये इकॉनॉमिक जस्टिसचे इकॉनॉमिक, सोशल हे बघितलं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं कुठले कुठले पॉइंट्स बघितले, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी बघितलं, ते सगळे पॉइंट्स येणार आहेत. त्याच्यानंतर फंडामेंटल राईट्स येणार आहे. ओके, ज्युडिशियल रिव्ह्यू येणार आहे. हे मेन पॉइंट्स आहेत. ह्या बेसिक स्ट्रक्चरला आपण हात लावू शकत नाही, म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यूच कॅन्सल करू शकत नाही. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय माहितीये ना, ज्यावेळेस एक गव्हर्नमेंटनं कोणते तरी ऍक्शन घेतले असेल त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू करणे. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल, ज्युडिशियल रिव्ह्यूचं सिम्पल एक्झाम्पल सांगतो. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय असते, फॉर एक्झाम्पल आता मी माझ्या घरी काहीतरी ऍक्ट केलंय, म्हणजे मी असं असं केले, तर ते माझी आई ज्युडिशियल रिव्ह्यू करणार, म्हणजे बघणार की हे बरोबर आहे की चुकीचं आहे, हिनं जे प्लॅन केले ते बरोबर आहे की चुकीचं आहे, जे ऍक्ट केले ते बरोबर आहे का चुकीचं. हे म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू, म्हणजे जे ज्युडिशरीनं करणार. जे ऍक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करत असते त्याला ज्युडिशरी काय करणार, रिव्ह्यू करणार. आणि ते जर कॉन्स्टिट्यूशनला व्हायोलेट करत असेल तो ऍक्ट,
तर ते वॉइड डिक्लेअर करणार आहे ह्यामध्ये. मग ते जर वॉइड डिक्लेअर असेल तर बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीनला काय करत असतो, तो व्हायलेट करत असतो. आता सेक्युलर मध्ये काय येणार आहे, मीनिंग इंडिया हॅज नो ऑफिशियल रिलीजन, एव्हरी पर्सन इज फ्री टू फॉलो, प्रॅक्टिस, प्रोपागेट एनी रिलीजन. हा मेन पॉइंट आहे, कारण सेक्युलर वर्ड विसरायचे नाहीत. आपण बघितलेलं SSDSDR. आता हे सेक्युलर चालू आहे, सोशलिस्ट झाला पॉइंट, सावरीन झालाय, सोशलिस्ट झालाय, तर सेक्युलर लास्ट यस चालू आहे आपला. सेक्युलर म्हणजे काय, इंडिया हॅज नो ऑफिशियल रिलीजन, म्हणजे ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रिलीजन नाही आहे इंडियाला. बेसिक म्हणजे भारताचा कोणताही ऑफिशियल रिलीजन नाहीये. गव्हर्नमेंट कोणत्या एका रिलीजनला स्टेट रिलीजन म्हणून मान्यता दिली आहे काय, इंट्रोड्यूस केले का, नाही, ऑब्विसली नॉट. सो याचा अर्थ असा आहे की गव्हर्नमेंट ह्यामध्ये रिलीजियसना इक्वल रिस्पेक्ट देणार आहे. कोणत्याही रिलीजन म्हणजे कोणत्याही एका रिलीजनच्या बाजूने नसणार आहे गव्हर्नमेंट. तसंच काय असणार आहे, एव्हरी पर्सन इज फ्री टू फॉलो, प्रॅक्टिस अँड प्रोपागेट एनी रिलीजन. याचा अर्थ काय, एव्हरी पर्सन इथून इथपर्यंत, एव्हरी पर्सन फ्री टू फॉलो, म्हणजे फॉलो म्हणजे कोणताही रिलीजन जो आहे तो स्वीकार करू शकतो. मी कोणताही रिलीजन म्हणजे कोणताही धर्म मी स्वीकार करू शकतो, ऍक्सेप्ट करू शकतो. प्रॅक्टिस म्हणजे माझ्या रिलीजन नुसार मी प्रार्थना करणार, पूजा करणार, वर्शिप करणार, मला कोण रिच्युअल्स जे आहेत ते मी फॉलो करणार. फक्त दुसऱ्यांना प्रॉब्लेम होता कामा नाही ह्यामध्ये. तर ह्यामध्ये मी माझं जे प्रॅक्टिस आहे ते करणार. थर्ड जो पॉइंट आहे प्रोपागेट. प्रोपागेट मध्ये आपल्या रिलीजन बद्दल इतरांना सांगण्याचा किंवा त्याचा प्रसार करण्याचा सुद्धा अधिकार आहे. बट इथे काय असणार आहे, लिमिटेड टू लॉ असणार आहे, म्हणजे लिमिटेड टू लॉ रेस्ट्रिक्शन आहेत ह्यामध्ये. ओके, तो ह्यामध्ये मेन पॉइंट इम्पॉर्टंट आहे, लिहून घ्या ह्यामध्ये. फॉलो म्हणजे कोणत्याही प्रकारचा मी रिलीजन जो आहे तो फॉलो करू शकते. प्रॅक्टिस मध्ये काय येणार आहे, रिलीजन नुसार मी काय करू शकतो, वर्शिप करू शकतो ह्यामध्ये. त्याच्यानंतर मी काय करू शकतो, प्रार्थना करू शकतो, म्हणजे प्रे करू शकतो. त्याच्यानंतर रिच्युअल्स, मी कोणतेही रिच्युअल्स माझे जे आहेत ते मी फॉलो करू शकतो. हे पॉइंट सेक्युलर मध्ये येणार. नेक्स्ट फीचर, फ्रीडम ऑफ रिलीजन, इक्वल रिस्पेक्ट फॉर ऑल रिलीजन. आता फ्रीडम ऑफ रिलीजन आहे, कोणता पण रिलीजन मी कन्वर्जन करू शकतो, अदरवाईज मी कोणते पण रिलीजन ऍक्सेप्ट करू शकतो. त्याच्यानंतर इक्वल रिस्पेक्ट फॉर ऑल दी रिलीजन, सगळ्या जो रिस्पेक्ट आहे, म्हणजे गव्हर्नमेंट सुद्धा सगळ्या रिलीजनला सेम रिस्पेक्ट असणार आहे. एका रिलीजनला जास्त, एका रिलीजनला कमी नाही, सगळ्या रिलीजनला सेम रिस्पेक्ट असणार आहे. नेक्स्ट आहे नो डिस्क्रिमिनेशन ऑन दी ग्राउंड ऑफ रिलीजियस ग्राउंड. तर डिस्क्रिमिनेशन नसणार आहे ह्यामध्ये ग्राउंड ऑन दी रिलीजन, म्हणजे वेगवेगळे रिलीजन आहेत, हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, तर ह्या बेसिसवर या ग्राउंडवर डिस्क्रिमिनेशन होणार नाही. डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, बायस होणार नाही, पार्शलिटी होणार नाही. नेक्स्ट, रिलीजियस फ्रीडम गॅरंटेड अंडर आर्टिकल 25 to 28. आणि मेन जो पॉइंट आहे ह्यामध्ये, दिस आर दी फंडामेंटल राईट्स आहे ते, फंडामेंटल राईट्स आर्टिकल 25 to आर्टिकल 28. किती आहेत, 25, 26, 27, 28, 4 आर्टिकल आहेत फक्त. फॉर एक्झाम्पल, आता ह्यामध्ये रिलीजनचा एक्झाम्पल काय असणार आहे, पीपल इन इंडिया मे फ्रीली सेलिब्रेट दिवाळी, ईद, क्रिसमस, गुरु नानक जयंती, बुद्ध पौर्णिमा अँड अदर रिलीजियस फेस्टिवल्स. म्हणजे हे सगळे वेगवेगळ्या धर्माचे फेस्टिवल्स आहेत, खरं सगळेजण एकत्र साजरा करतोच आपण. तो हा पॉइंट आहे सेक्युलरचा पॉइंट. सेक्युलर सेक्युलर इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, आता डेमोक्रेटिकचा पॉइंट आहे. हे सुद्धा सेक्युलर सुद्धा 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट लिहून घ्या. 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट थ्रू ऍड झालेला आहे 1976च्या. त्याच्यानंतर डेमोक्रेटिक काय येणार आहे, त्यामध्ये डेमोक्रेटिक म्हणजे अ डेमोक्रेटिक कंट्री इज वन इन विच द कंट्री इज इलेक्टेड बाय द पीपल. म्हणजे काय, आपण स्वतःसाठी ह्यामध्ये लॉज बनवलेत. म्हणजे काय, डेमोक्रेटिक कंट्री म्हणजे काय, आता सगळे मिळून डेमोक्रेसीच्या पॉइंटमध्ये डेमोक्रेटिक म्हणजे डेमोक्रेटिक कंट्री, ह्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ दी पीपल, बाय दी पीपल अँड फॉर दी पीपल. म्हणजेच काय असणार आहे, गव्हर्नमेंट ऑफ दी पीपल म्हणजे काय, आपलं म्हणजे आपण स्वतःच म्हणजे आपण सगळे पीपल मिळून एक गव्हर्नमेंट तयार केलेलं असतं. बाय दी पीपल आपला येते गव्हर्नमेंट, अँड फॉर दी पीपल ते पीपल साठी गव्हर्नमेंट असते. याचा अर्थ देशातील जे सिटीजन्स असतात, म्हणजे इंडियन सिटीजन स्वतः आपण काय करतो, वोट करतो.
वोट करून आपले रिप्रेझेंटेटिव्ह ह्यामध्ये निवडतो आणि ते रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट ह्यामध्ये काय होतात, गव्हर्नमेंट तयार करतात. आता ह्यामध्ये काय आपण स्वतः काय करतो, ह्या आता आपल्या ग्रामपंचायत लेवल किंवा इथं आपण करतो ना, वोटिंग वगैरे करतो. वोटिंग केल्यानंतर हे सगळे MLA MP सगळे जाणार, मेंबर ऑफ पार्लिमेंट, तिथं हे काय करणार, गव्हर्नमेंट फॉर्म करणार. मग हे आपणच वोट देऊन ह्यामध्ये इलेक्ट केलेलं असतं त्यांना इनडिरेक्टली. सो पीपल चूज देअर रिप्रेझेंटेटिव्ह थ्रू फ्री अँड फेअर इलेक्शन असतात, वोटिंग थ्रू. फीचर्स काय, युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज म्हणजे काय आहे सांगते. युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज राहायचं नाही, ह्यामध्ये 18+ जे असतात ते वोट करू शकतात. एज क्रायटेरिया आहे त्याला म्हणून युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज असतात. रूल ऑफ लॉ म्हणजे इक्वालिटी बिफोर लॉ जो असतो. रूल ऑफ लॉ म्हणजे एव्हरीवन इज सेम इन द आय ऑफ द लॉ. त्याच्यानंतर फ्री इलेक्शन असणार आहेत, पॉलिटिकल इक्वालिटी असणार आहे अँड अकाउंटेबिलिटी ऑफ गव्हर्नमेंट. जर काय प्रॉब्लेम झाला तर गव्हर्नमेंट अकाउंटेबल असणार आहे. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल सिटीजन एज 14 years अँड अबाव वोट टू इलेक्ट मेंबर्स ऑफ पार्लिमेंट लेजिस्लेचर, स्टेट लेजिस्लेचर. 18 वर्षाच्या वरचे जे असणार आहेत त्यांनी काय करू शकतात, ह्यामध्ये इलेक्ट करू शकतात, वोट देऊ शकतात, वोटिंगला थांबू शकतात, जे जे त्यांचे मेन टर्म्स आहेत त्याच्यानुसार. हा झाला डेमोक्रेसीचा पार्ट. तर रिपब्लिक खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आता रिपब्लिक मध्ये काय येणार आहे, मीनिंग बघा. रिपब्लिक इज कंट्री वेअर द हेड ऑफ द स्टेट इज इलेक्टेड, नॉट अ हेरिडेटरी मोनार्च. म्हणजे काय, आता हा जर म्हणजे असं समजायला अवघड आहे, म्हणजे बघताना अवघड वाटते, खूप इझी आहे. ह्यामध्ये काय की रिपब्लिक म्हणजे असा देश, असा कंट्री असणार आहे. हेड ऑफ द स्टेट, हेड ऑफ द स्टेट कोण आहे, स्टेटचा हेड. स्टेट म्हणजे इथं महाराष्ट्र वगैरे नाही, स्टेट म्हणजे कंट्री येणार आहे, प्रेसिडेंट असणार आहे. हेड ऑफ द स्टेट प्रेसिडेंट. म्हणजे रिपब्लिक म्हणजे असा देश, हेड ऑफ द स्टेट प्रेसिडेंट. हा इलेक्शन आपण काय करतो, इलेक्शन थ्रू निवडतो त्यांना. त्यानंतर ह्यामध्ये हेरिडेटरी नाहीये. हेरिडेटरी म्हणजे हेरिडेटरी मोनार्च नाहीये आपला, जसे की राजा, त्याच्यानंतर राजाचा मुलगा, असं नाहीये. आपल्यात काय प्रेसिडेन्शियल फॉर्म आहे. प्रेसिडेंट म्हणजे आपण निवडतो यांना. त्यानंतर सिंपल इंडिया प्रेसिडेंट इज इलेक्टेड फॉर दी फिक्स टर्म साठी, म्हणजे 5 years साठी जे असणार आहे तेवढे फिक्स टर्म साठी यामध्ये निवडणार, ना की राजासारखं आधी होतं तसं नाहीये. सो रिपब्लिक म्हणजे काय, हेड ऑफ द स्टेट इलेक्टेड आणि ह्यामध्ये हेरिडेटरी मोनार्च नसणार आहे ह्यामध्ये. मग प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांची निवड कसं होणार आहे यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इक्वालिटी. इक्वालिटी म्हणजे काय माहिती आपल्याला. इक्वालिटी मध्ये काय येतं, इक्वालिटी म्हणजे एव्हरीवन इज सेम बिफोर द लॉ, म्हणजे सर्व व्यक्तींना लॉ समोर काय असणार आहे, समान ट्रीटमेंट मिळणार आहे, इक्वल ट्रीटमेंट मिळणार आहे, इक्वल अपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत. कोणत्याही गोष्टीवर डिस्क्रिमिनेशन होणार नाही. रिलिजन, रेस, कास्ट, जेंडर, प्लेस ऑफ बर्थ याच्यावर डिस्क्रिमिनेशन होणार नाही. त्याच्यानंतर जस्टिसचा पॉइंट आहे. जस्टिस जो आहे, सोशल जस्टिस, इकॉनॉमिक जस्टिस अँड पॉलिटिकल जस्टिस ऑलरेडी बघितले काय असते ह्यामध्ये आपण, की तरी पण सोशल जस्टिस मध्ये काय असणार आहे, कास्ट, रिलिजन, रेस, प्लेस ऑफ बर्थ हे सगळे पॉइंट्स येणार. त्याच्यानंतर इकॉनॉमिक जस्टिस मध्ये काय, फेअर डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ पाहिजे, इक्वल अपॉर्च्युनिटीज पाहिजे. त्याच्यानंतर ह्यामध्ये मिनिमम वेजेस, एम्प्लॉयमेंट स्कीम, फूड सिक्युरिटी, कारण जे वीकर सेक्शन आहेत ह्यामध्ये त्यांना प्रोटेक्ट केलं. सो पॉलिटिकल जस्टिस असणार आहे, इक्वल पॉलिटिकल राईट्स फॉर एव्हरी सिटीजन साठी इक्वल, म्हणजे सगळ्यांना वोट करण्याचा अधिकार आहे, सगळ्यांना इलेक्शनला उभा राहण्याचा अधिकार आहे, जे कंडिशन्स आहेत ते धरून. त्याच्यानंतर लिबर्टी माहिती आहे आपल्याला. लिबर्टी म्हणजे काय, फ्रीडम टू थिंक, एक्सप्रेस, बिलीव्ह, वर्शिप हे सगळे. इक्वालिटी म्हणजे काय, एव्हरी सिटीजन इज इक्वल बिफोर दी लॉ, म्हणजे सगळेजण इक्वल आहेत लॉच्या समोर, त्याला आपण इक्वालिटी बिफोर लॉ म्हणतो. आणि फ्रॅटर्निटी काय, ब्रदरहुड, आपण प्रियांबल बघताना बघितले ऑलरेडी हे पॉइंट. फ्रॅटर्निटी स्पिरिट ऑफ ब्रदरहुड आहे यामध्ये. म्युच्युअल रिस्पेक्ट पाहिजे, युनिटी, हार्मनी हे पॉइंट्स येणार त्यामध्ये. हे पॉइंट बघा, समजलं का सांगा. कुठलं कळालं नसलं सांगा, एक्सप्लेन करते.